पोटातली उष्णता वाढली म्हणून तोंडातल्या जखमेकडे 6 महिने दुर्लक्ष केलं आणि ते काय निघालं माहितीये का? नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका साखोळकर. मी ओरल मेडिसिन म्हणजेच मुखरोग निदान तज्ञ आहे. आज नाशिकला माझ्याकडे जवळजवळ 5 ते 6 तास प्रवास करून एक बाबा आले होते, ज्यांच्या तोंडात पुळी झाली होती. आणि त्यांनी सांगितलं की ती पुळी जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा स्थानिक लोक त्याला म्हणाले, त्यांच्या जवळपासचे, की पोटातली उष्णता वाढली आहे म्हणून त्यांनी त्याच्यावर उपचार केले पोटातली उष्णता वाढल्यावर. आणि मग त्याच्यावर घरगुती आणि लोकल उपचार करून ती जखम चिघळली आणि तो फोड आता तोंडाच्या बाहेर आला. ते जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा मला पाहूनच कळलं की ही जखम साधी नाहीये, हा कॅन्सर आहे. पण अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. उपचार करणे शक्य आहे, पण जर याच्यापेक्षाही जास्त उशीर केला असता तर कदाचित बाबांवर उपचार होऊ शकले नसते. तर आजपासून आपण सुरू करत आहोत नवी सिरीज, तोंडाच्या अल्सरच्या गोष्टी. काही बरा होणारे, काही कॅन्सरचे, आणि कधी कसे निदान झालं याबद्दलच्या गोष्टी. तुमच्या माहितीत कोणाला तोंडात जुना अल्सर असेल तर नक्कीच त्यांच्याबरोबर हे शेअर करा. धन्यवाद.